सर्वांना जय भीम। आज आपण बुद्धभूमी फाउंडेशन सम्राट अशोक नगर वाघभूमी कल्याण इथे हा कार्यक्रम करतोय। या कार्यक्रमामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता खूप चांगल्या पद्धतीने DL कांबळे सरांच्या बद्दल आपल्याला माहिती ऐकायला मिळाली आणि त्यांचा गौरव ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ती सविस्तर माहिती आहे। मी पण त्याच्यामध्ये तो लेख लिहिलेला आहे। DL कांबळे सरांचा जन्म जिथे झाला त्या गावाचं नाव तुम्ही ऐकले, परंतु बुद्धभूमी जे आज उल्लेख आहे, कल्याण नगरीमध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले। आणि म्हणून या भूमीचा परिचय मी पुन्हा करून देतो की कल्याण म्हणजे ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि मुंबई रायगड हा अप्रांत प्रदेश भगवान बुद्धाच्या काळामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे। आणि इथे अनेक लोक भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित झाले, इथे मोठं साहित्य निर्माण झालं आणि त्यांचं कर्तृत्व याच नगरीत म्हणजे बुद्धाच्या भूमीमध्ये बुद्धभूमीत होतंय। आणि म्हणून हे इथे बुद्धभूमी नाव दिलंय। ज्यांनी कोणी दिलंय त्यांना मी धन्यवाद देतो, कारण ही अप्रांत भूमी उत्तर कोकण ही बुद्धाचीच भूमी आहे। आणि म्हणून DL कांबळे सरांचं काम आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे। मी मगाशीच माझा परिचय करून दिला, पुन्हा एकदा मी सांगतो की ही जी भूमी आहे बुद्धभूमी आहे ही मातृसत्ताक आहे, म्हणजे स्त्रियांना आदर देणारी आहे। आणि म्हणून महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या आईला, महामाईला आणि महाप्रजापती गौतमींना मी वंदन करतो। महिला इथे मोठ्या संख्येने आहेत आणि DL कांबळे सरांची जी आई आहे तिला सुद्धा मी वंदन करतो। हा परिचय वेगळ्या पद्धतीने करून देण्याचा माझा हेतू हा आहे की आता ज्या नवीन पद्धतीनं साहित्य मला वाचायला मिळालं, या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर आहेत, त्यामध्ये DL कांबळे सर आहेतच, निरंजन पाटील सर आहेत, त्यांच्याशी मी बोललोय कार्यक्रमाच्या अगोदर। साहित्यिक दामोदर मोरे यांनी एवढ्या उंचीवर हा कार्यक्रम नेला आहे की पुन्हा मागे जायचं मला अवघड होतंय। सुनील सोनवणे सर आहेत ज्यांनी प्रास्ताविक केलं, NS भालेराव सर आहेत जे मला नेहमी भेटत असतात, शुक्राचार्य गायकवाड आहेत आणि कळव्याचे आमचे जगताप सर आहेत ज्यांना मी नेहमी प्रश्न विचारत असतो हे काय। आणि म्हणून मी अधिक न बोलता एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर अत्यंत विपरीत परिस्थितीत असलेले आपण सगळे लोक जी तुम्ही प्रगती केलेली आहे ती प्रगती एवढी मोठी आहे, एखादा हिंदू माणूस जेव्हा ह्याचा आत्मपरीक्षण करतो की बाबा बाकीच्या देशामध्ये सगळे लोक मोठ्या संख्येने आहेत, त्यांच्याकडे चांगली आर्थिक परिस्थिती आहे, जमीन जागा सत्ता संपत्ती सगळी आहे आणि एवढं उच्च कोटीचं साहित्य आणि त्यावर चर्चा आज या सभेमध्ये होते, हिंदू नजरेने पाहिलं तर ही मोठी क्रांतिकारी घटना आहे आजची घटना। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून नमो बुद्धाय करतोय, जय भीम करतोय। विचार मंच महत्त्वाचा आहे तितकेच तुम्ही महत्त्वाचे आहे, कारण ही जी चर्चा कॅमेऱ्यावर जर कोणी ऐकली तर हे सगळं कधी न पाहिलेल्या गोष्टी आहेत आणि माझ्यासाठी तर या नवीन आहेत। आणि म्हणून DL कांबळे सरांचं जे योगदान आहे ते योगदान बाकीच्या लोकांसाठी किती महत्त्वाचं आहे एवढंच मी सांगणार आहे। आणि मला आठवतं की 2005 साली, आता हे 2003 वगैरे सगळे उल्लेख झाले मोरे सरांचे, म्हणजे कोणी विपश्यना कधी केली काय केली, 2005 पर्यंत मला भगवान बुद्ध, धम्म, OBC, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे शब्द कधी कानावर आले नव्हते। जे आले होते ते वेगळ्या पद्धतीने आले होते पण खऱ्या अर्थाने आले नव्हते। 2005 नंतर मात्र मला ह्या गोष्टी कळायला लागल्या आणि मला काही लोकांनी सांगितलं की पाटील साहेब तुमचा मार्ग चुकलेला आहे, तुम्ही ज्या मार्गाने चाललात तो मार्ग चुकलेला आहे, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने निघाल्यानंतर मला मागचा जो सगळा इतिहास आहे तो बाजूला ठेवायला लागला, काम धंदे सगळे बाजूला ठेवायला लागले, कारण हे जग नवीन होतं। आणि मग प्रश्न पडला की या मार्गावर चालत असताना पुढचं मार्गदर्शन कोण करणार। तर अनेक लोकांना आपल्याला वाटतं की बाबा सगळ्या भारताने बौद्धमय व्हावं, म्हणजे सगळ्या भारतातल्या लोकांनी बुद्धाच्या मार्गावर चालवं असं तुम्हाला वाटतं, परंतु त्या मार्गावर चालण्यासाठी जे मार्गदर्शन होय
ती कुठं मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न मी अनेकांना विचारत आलो, कारण ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्ती कोण पथे हे जे पुस्तक आहे, ते पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या मार्गाने जायचं असेल त्याची तयारी असली पाहिजे अगोदर. आणि म्हणून हनुमंत काका उपरे यांनी ओबीसींच्या धर्मांतराची चळवळ उभी केल्यानंतर त्यांना सुद्धा मी हा प्रश्न केला होता की ओबीसींना या मार्गावर न्यायचं असेल तर आपल्याला चांगले शिक्षक पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे. म्हणून मी सरांच्याबद्दल शिक्षक हा शब्द वापरला, कारण त्यांच्याशी रोज माझा फोन असतो आणि मी त्यांना प्रश्न विचारत असतो की साहेब हे कशा मार्गाने जायचं. कारण आता जो प्रश्न असा आहे की समाजामध्ये जी अत्यंत वाईट परिस्थिती आजची आहे, आज देशामध्ये फार भयानक परिस्थिती आहे. तर्क संपलेला आहे. म्हणजे ईव्हीएमचे हिशोब चुकायला लागलेत. जेवढे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त बेरीज यायला लागली, काही ठिकाणी कमी यायला लागली. अख्ख्या देशाचं गणित चुकले तरी बोलतात लोक बरोबर आहे. म्हणजे लॉजिक संपलेलं आहे, तर्क संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना चांगल्या मार्गावर नेणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून वयाच्या 35व्या वर्षापर्यंत ज्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही वाटचाल केली होती त्यावेळी नेहमी अपयश यायचं. नोकरीमध्ये अपयश यायचं, धंद्यामध्ये अपयश यायचं. आणि एका हिंदू माणसाला नवस बोलण्याशिवाय दुसरा काही मार्गच नसतो. नवस बोलायचं की बाबा देवा ह्या मी असा नवस करतो, लक्ष्मीचे व्रत करतो, संतोषी मातेचं व्रत करतो, मग मला असं काहीतरी वैभव आलं पाहिजे, असाच नवसाचा मार्ग आहे. काहीतरी विचारपूर्वक विज्ञानवादाने करावं आणि रिझल्ट घ्यावा असं काहीच नाही. आणि म्हणून या मार्गावर चालत असताना DL कांबळे सरांचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांची 75वी आम्ही साजरी करतोय. आणि ही साजरी करत असताना तुम्हाला आणि मला सगळ्यांना हा आदर्श आहे की जगावं कसं. आपल्याला कल्पना नसते, आपल्याकडे बघून कोणीतरी जगत असतात. आपण लिहिलेलं पुस्तक, आपण केलेली भाषणं साधे साधे शब्द असतात, पण त्याचे परिणाम काय फार वेगळे होत असतात. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं जर आजची स्थिती ओळखायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मी यूट्यूबला ऐकलं की या देशामध्ये शूद्रांच्या हाती शस्त्रे असती तर देशाचा पराभव झाला नसता, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मी शस्त्राच्या जागी साहित्य म्हणेन, साहित्य जागी धम्म म्हणेन, कला म्हणेन, सगळ्या गोष्टी. आता या मुलांनी आपल्या एका चांगल्या कलाकारांनी चित्रपट काढला, जगातल्या 18 देशामध्ये त्यांना पारितोषिक भेटले. पण आमची अशी मुलं पराक्रमी आहेत, मग ती धर्मांतराच्या अगोदर लपवली गेली होती का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ओबीसी समाजामध्ये सुद्धा अशी खूप सारी मंडळी आहेत, देशामध्ये आहेत, सर्व जाती धर्मात आहेत, पण ही सगळी अजूनही लपलेली आहेत. यांना बोलतं करण्यासाठी भगवान बुद्धाचे साहित्य घराघरात जाण्याची गरज आहे. आणि ती इतक्या सोपं शब्दात, म्हणजे मी अभिमानाने सांगेन की DL कांबळे सरांची धम्मपदांचे सगळे ग्रंथ एवढी मोठी पेटी भरून त्यांनी मला फुकट दिले, पैसे नाही घेतले, हे तुम्हाला भेट. आणि ते मी वाचले, खूप वेळ वाचले. आणि माझ्या लक्षात आलं की भाषण किती मोठं करण्यापेक्षा तुम्ही छोटं जरी बोलला, धम्मपदांमधले जे शब्द आहेत आणि कमी शब्दांमध्ये जे काही ज्ञान सांगितले त्याचा प्रभाव एवढा पडतो. मी आत्ताची गोष्ट सांगतो. आत्ता बीडला मी ओबीसींच्या सभेला गेलो होतो. खूप वक्ते होते आणि तिथे बोलणं शक्य नव्हतं. मग 2.5 मिनटं मला मिळाली. त्या 2.5 मिनटामध्ये मी जे सांगितलं 1.5 लाख लोकांनी बघितलं. त्याचं कारण असं आहे की ज्यांनी धम्मपदं वाचलेली आहेत किंवा ऐकलेली आहेत त्यांच्या वाणीवर खूप मोठा परिणाम होतो. आणि पूर्वी ब्राह्मण ते दादा समोर आहेत, संस्कृत सुभाषितं बोलायचे फटाफट, पण त्यापेक्षा 100 पट परिणाम या धम्मपदांचा होतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून ही जी धम्मभूमी आहे, या धम्मभूमीचा आणि आगरी कोळ्यांचा इतिहास सुद्धा मला भगवान बुद्धाच्या विचारातून ऐकायला मिळाला. आणि म्हणून आपण जे साहित्य वाचतो त्या साहित्यामध्ये असं काही साहित्य आहे ते फार वेगळं आहे. म्हणजे रायगडचं गॅजेट, ठाण्याचं गॅजेट, मुंबईचं गॅजेट मी वाचलं आणि त्या गॅजेटनी मला सांगितलं की ठाणे, रायगड, पालघर, मुंबईमध्ये जेवढ्या खाड्या आहेत त्यात कल्याणची खाडी पण आहे. या खाडीच्या मुखावर जागतिक व्यापार चालायचा आणि इथे सगळ्यात मोठ्या बौद्ध वसाहती होत्या असं ते गॅजेट सांगतं. बौद्धांच्या वसाहती होत्या आणि इथे आंतरराष्ट्रीय व्यापार ज्ञानाची देवाणघेवाण होत होती. तुमचं घारापुरी लेण्या आहेत मुंबईच्या आपल्या,
त्यासुद्धा लेण्या जागतिक व्यापार केंद्र होती. आणि म्हणून या भूमीमध्ये ही बुद्धाची भूमी आहे या अट्टहासासाठी नवी मुंबई विमानतळातल्या बौद्ध लेण्यांसाठी मी 29 दिवस आंदोलन केलं. माझा हेतू एवढाच होता, या लोकांना एवढं सत्य कळावं ही भगवान बुद्धांची भूमी आहे. आणि म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की ओबीसी बांधव असतील किंवा या देशातले सगळे लोक असतील, यांना सुद्धा मुक्तीच्या मार्गाकडे जायचं आहे. मी माझे नेते आदरणीय दत्ता पाटील, आमच्या आगरी समाजाचे जे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राचे, त्यांना विचारलं, दादा तुमचं आवडतं पुस्तक कुठलं? तर त्यांनी सांगितलं मुक्ती कोण पोथे. मला वाटतं ते फार मोठं पुस्तक असेल. ते पुस्तक 32-33 पानांचं आहे, 15 रुपये किंमत आहे त्याची. तर त्यांनी ते सांगितल्यावर मी ते 100 वेळा वाचले. ह्याच्यामध्ये काय तर रामायण, भगवद्गीता, पुराण सगळे आमच्या घरात आहे, त्याची पारायण आम्ही करतो. पण दादांना हे पुस्तक का आवडलं? तर त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वस्तुस्थिती सांगितलेली आहे. आमच्या महिला का गुलाम आहेत, शूद्र अतिशूद्र गुलाम का आहेत, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर मुंबईतल्या आगरी, कोळी, भंडारी, कराडी या सगळ्या लोकांनी काम केलं होतं. आणि सगळ्या लोकांनी काम केलं असताना त्यांनी सगळे फायदे पण घेतले. म्हणजे जमिनी घेतल्या, शिक्षण घेतलं, जंगलांचे अधिकार घेतले, समुद्राचे अधिकार घेतले. आणि शेवटचा विषय होता धम्मक्रांतीचा. त्या धम्मक्रांतीच्या बरोबर कोणी सोबत राहिले नाहीत. आणि ती खंत दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी दोघांनी मला सांगितली. आणि मग माझ्या लक्षात आलं की आर्थिक विषय आहेत, जमिनींचे विषय आहेत, घरांचे विषय आहेत, यासाठी आपण आयुष्य घालवतो. परंतु खरी मुक्ती जी बाबासाहेबांना संविधान करणं अपेक्षित आहे त्याच्याकडे आम्ही गेलं पाहिजे. पण याच्यावर काम कोण करणार? आणि म्हणून ज्यावेळी मी भगवान बुद्धांचा धम्म समजून घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे कोलीय गण जो आहे, कोलीय गण म्हणजे दुसरे कोणी नाहीत, हे समुद्रावरचे आम्ही लोक आहोत. ज्या लोकांनी नालासोपाऱ्यातून श्रीलंकेत सम्राट अशोकाच्या मुलांना धम्म प्रचारासाठी लिहिलेलं आहे, हे सगळं साहित्य आहे. पण आजच्या घडीला सोप्या भाषेत हे समजवणार कोण? आणि म्हणून अनेकांना प्रश्न विचारत होतो. DL कांबळे सरांनी जे साहित्य लिहिलेलं आहे, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, त्या साहित्याच्या 2 प्रती आपण घ्या. एक प्रत तुमच्या घरी ठेवा आणि एक प्रत तुमचा शेजारचा आगरी असेल, या कल्याणमधला कोळी असेल, भंडारी असेल, कुणबी असेल, याला भेट द्या. त्या साहित्याची ताकद एवढी आहे की ती वाचल्यानंतर माणसाला सगळ्या गोष्टी कळायला लागतात की मी अपयशी का ठरलो, संसारात असेल, शिक्षणात असेल, कशातही असेल, त्यांची उत्तरं सगळी मिळतात. आणि म्हणून या विषयावर मी अधिक न बोलता एवढंच सांगेन, कारण देश 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर त्याच्या मुक्तीला सुरुवात झाली होती. पण आजचा काळ असा आहे की पुन्हा एकदा या देशाला गुलामीकडे घेऊन जाणाऱ्या इथलं शासन आहे. आज आम्ही गुलामीकडे वाटचाल करतो. आम्ही उत्तर देऊ शकत नाही, कोणाला बोलू शकत नाहीये. समता म्हणजे काय हा न कळण्यासारखा विषय झालेला आहे. आणि विषमता आणि समता यातला फरकच संपलेला आहे. आणि म्हणून मी आरक्षणाची भांडणं चालू आहेत. आणि मी महाराष्ट्रालाही सांगू इच्छितो की माझ्यासमोर बसलेल्या लोकांनी केवळ आरक्षणाने प्रगती केलेली नाही, तर धम्म मार्गावर चालल्यामुळे एवढी मोठी प्रगती झालेली आहे. आणि म्हणून या धम्म मार्गावर चालण्यासाठी सगळ्या देशाला प्रवृत्त करण्याची आज गरज आहे. DL कांबळेंना 75 वर्ष पूर्ण झाली. आम्ही देशामध्ये अनेक लोकांचे गौरव पाहिले, अटलजींचे पाहिले, अडवाणींचे पाहिले, त्यांना मोठ्या मोठ्या थैल्या दिल्या गेल्या. परंतु या सगळ्यांचा परिणाम देशाला गुलामगिरीकडे ढकलण्यात झाला. मग गुलामगिरीतून मुक्त करणारे लोक आपल्या समाजात आहेत. इथे सगळे पांढरे केस झालेले आणि अनेक ज्येष्ठ लोक आहेत. पण आमचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे आम्ही आमच्या महिलांना आदर देत नाही, आम्ही आमच्या वयोवृद्धांना आदर देत नाही, आम्ही आमच्या तरुणांना आदर देत नाही. आणि म्हणून ठाणे, रायगड, पालघर या बुद्धभूमीतून मी मनाने DL कांबळे सरांचा गौरव करतो आणि त्यांच्याबरोबर असलेल्या साहित्यिकांना आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की तुमच्या प्रत्येकाकडून या देशाला फार मोठी अपेक्षा आहे, साहित्याची गरज आहे. 15 रुपयाचं पुस्तक मुक्ती कोण पथे हे जर एका मोठ्या नेत्याचं आवडतं पुस्तक होतं म्हणजे तो संदेश देतोय की आगरी कोळ्यांनो फक्त जमिनी घेऊ नका, भगवान बुद्धाच्या वाटेवर चला, असं दत्ता पाटलांना सांगायचं होतं. पण ही गोष्ट लपून राहिली. आणि म्हणून DL कांबळेंचं जे साहित्य आहे ते साहित्य वाचल्यानंतर मला बोलायची एवढी उर्मी आहे
की पण तुमचा आदर म्हणून मी अधिक बोलणार नाही, कारण तुमचा वेळ फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला घरी जायचं आहे. मला कल्पना आहे इथे पत्रकार आहेत सोनवणे सर, त्यांना मी धन्यवाद देईन की हे कार्यक्रम आपण रेकॉर्ड केले पाहिजे, समाजाला सांगितले पाहिजे. आणि एवढंच सांगतो की ठाणे, रायगड, पालघर ही बुद्धाची भूमी आहे. इथे दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेणी आहेत. या लेण्यांचा अर्थ सांगणारं साहित्यसुद्धा आम्हाला शोधावं लागेल. जर लॉर्ड कनिंघम नसते तर आमच्या भूमीमध्ये भगवान बुद्ध लपलेले आहेत, त्यांचा विचार लपलेला आहे, हा समोर नसता आला. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे मी कृतज्ञता व्यक्त करायला उभा आहे संपूर्ण देशाच्या वतीने. DL कांबळे हे राष्ट्रीय साहित्यिक आहेत. यासाठी जी गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितली, ती गुलामगिरी संपवण्याचं जे आंदोलन झालं फुले शाहू आंबेडकरांचं, त्यांच्या नंतरची जी स्टेप होती धर्मांतराची, बुद्धाकडे जाण्याची, त्या स्टेपवर साहित्य फार कमी आहे. बाकीचं साहित्य असेल पण हे साहित्याची फार गरज आहे. कारण पावलोपावली रामायण, महाभारत, पुराणं ही गुलामगिरी सांगत असतील तर गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या साहित्याची देशाला प्रचंड गरज आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना मी विनंती करतो की यांनी यासाठी मोठं दान द्यावं. आणि DL कांबळे सरांचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आज आपण या बंद सभागृहात घेतला आहे, परंतु कल्याणमध्ये फार मोठी जाहीर सभा घ्यावी आणि त्यामध्ये एवढा गौरव त्यांचा करावा की देशातल्या सगळ्या साहित्यिकांना वाटलं पाहिजे की हो, ज्या लोकांनी देशावर गुलामगिरी लादले त्यांचा निषेध तर आम्ही आता करत नाही, परंतु गुलामीतून मुक्त करणारे जे लोक आहेत त्यांचा गौरव आम्ही केला पाहिजे. एक दिवशी सरकारला सुद्धा ही हाक कळेल. देशामध्ये समता नसेल तर निश्चितच अराजक येऊ शकतं. हे नेपाळमध्ये आणि श्रीलंकेत आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून समतेसाठी धम्म पाहिजे. आणि धम्म द्यायचा असेल ते आपण शून्यातून आलेले लोक आहोत. DL कांबळे सरांचं जे चरित्र मी बघितलं, त्यांनी जो संघर्ष केला त्यांच्या घरातून, तो बघितल्यानंतर आपल्याला लाज वाटते की एवढी विपरीत परिस्थिती असताना एवढं मोठं साहित्य तयार करू शकतात. तर आमच्याकडे प्रचंड पैसा आहे. रविवारी आम्ही 800 रुपयाचं नुसतं जेवणाला खर्च करतो. 800 रुपये 1 किलोचे. आणि आम्ही पुस्तकं घेत नाहीत, पुस्तकं देत नाहीत. आणि म्हणून तुमची क्षमा मागतो आणि सांगतो की या कल्याण भूमीतल्या आगरी, कोळी, भंडाऱ्यांची ही घोडचूक आहे की एवढा मोठा साहित्यिक त्यांच्या अंगणात तयार झाला, तो त्यांना समजला नाही. तो समजावा म्हणून आम्ही पुढल्या काळात प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमो.